ज्यावेळेला गुन्हेगार हस्तांतर कायदा किंवा गुन्हेगार हस्तांतर करार ज्यावेळेला होत असतो त्यावेळेला दोन फ्रेंडली कंट्रीज मध्ये होत असतो, दोन मित्र राष्ट्रामध्ये. आपण बघितलं असेल की आपल्या तपास यंत्रणेने आपला जर नागरिक असेल, भारतीय नागरिक, त्याने या देशात गुन्हा केला आणि परदेशात पळून गेला, इंग्लंडमध्ये गेला समजूया. त्या गुलशन कुमार खूट खटल्यात नदीमच्या हस्तांतर करता मी स्वतः गेलो होतो बो स्ट्रीट मॅजिस्ट्रेट मध्ये. आम्ही खटला खाली जिंकला. त्याने सांगितले की इंडियन ज्युडिशरी ही पार्शल आहे, धार्मिकतेवरती न्याय देते. त्यामुळे जस्टिस पेंडसे जे कर्नाटक हायकोर्टचे मुख्य न्यायाधीश होते, मुंबई हायकोर्टातले, त्यांना आम्ही तपासलं. लंडनच्या उच्च न्यायालयात त्यांना तपासलं की आमची भारतीय न्याय व्यवस्थेवरती धार्मिक पद्धतीने न्याय दिला जात नाही. हा कोणत्या जातीचा कोणत्या धर्माचा आहे हे बघून कधी विचार केला जात नाही. अर्थात त्या ठिकाणी देखील ज्यावेळेला भारतीय तपास यंत्रणा पुरावा गोळा करते आणि तो परदेशातील न्यायालयासमोर खटला चालतो, त्यावेळेला परदेशातील न्यायालय आमच्या तपास यंत्रणेने केलेला पुरावा नुसार सकृत दर्शनी प्राथमिक पुरावा होतो की नाही आमच्या कायद्यानुसार हे तपासत नाही. तर परदेशातील न्यायालय आमच्या देशातील तपास यंत्रणेने गोळा केलेला पुरावा हा त्यांच्या देशातील कायद्याच्या कसोटीवरती आहे की नाही हे तपासलं जातं. माझ्या मते चुकीचं आहे.